चला तर मी आज बनवते चिकन आळणी रस्सा। तर मी चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो, त्यामध्ये टाकते हळद, त्याला मिक्स करून घ्यायचं। नंतर त्याला साईडला ठेवून लगेच गॅस ऑन करून त्यावर ठेवते पातेलं। नंतर त्यामध्ये तेल टाकायचं, तुम्हाला पाहिजे तेवढं टाकू शकता, मी शक्यतो कमीच टाकणार आहे। नंतर त्याला थोडं मिक्स करून घेते। तेल तापलेलं आहे, त्यामध्ये टाकते कांदा, ते मी ऑलरेडी चिरलेला होता। त्याला परतून घ्यायचं। आमच्याकडे चिकन आणलं की चिकन आणि रस्सा बनवायलाच लागतो, कारण माहीला खूप आवडतं, त्यामुळे ते मला बनवायलाच लावतं। माझा कांदा तळलेला आहे। नंतर त्यामध्ये टाकते हळद थोडीशी टाकते, कारण अगोदर टाकलेली आहे त्यामुळे। नंतर धना पावडर टाकणार आहे। त्याला मिक्स करून घ्यायचं। लगेच मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये चिकन टाकायचं। त्याला तेलामध्येच उकळून घ्यायचं, म्हणजे तेलामध्ये लवकर उकळेल। त्याला मिक्स करून घ्यायचंय। मिक्स झालेलं आहे। नंतर त्यावर प्लेट ठेवायची। माझ्या लक्षात आलं ते प्लेटमध्ये पाणी ठेवायचं, म्हणून मी प्लेट चेंज केली। त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकले, कारण रस्सा बनवण्यासाठी गरम पाणी लागतं, ते पाणी झालेलं आहे गरम। नंतर त्यामध्ये टाकते लगेच गरम पाणी, आणि अशा प्रकारे माझा झालेला आहे आळणी रस्सा।